तर लेडीजही येतात, स्टुडंट्सही येतात. लेडीजला आणि स्टुडंट्सला आम्ही खास त्याच्यामध्ये ऑफर ठेवली, की कोर्समध्ये आम्ही 50% डिस्काउंट देत असतो. नंतर मिलिटरी पर्सन जे आहेत, मिलिटरी फील्डमधले, ठीक आहे, म्हणजे नेव्ही असू दे, आर्मी असू दे, ठीक आहे, एअरफोर्स असू दे, ह्या फील्डमधल्या लोकांसाठी पण आम्ही काही डिस्काउंटचे ऑफर ठेवलेले आहेत. कारण ह्या लोकांना रिटायर्ड झाल्यानंतर काही काम नसतं आणि वेळ जात नाही म्हणून ते मग कुठेतरी सिक्युरिटी गार्डचं जॉब कर किंवा अशी काहीतरी कामं करत राहतात. ठीक आहे. आता ते आपल्या नॉर्मल सोसायटीपासनं त्यांची मेंटॅलिटी जी असते ही खूप वेगळी असते. ठीक आहे. म्हणजे त्यांचं डिसिप्लिन आणि आपलं हे मॅचच करत नाही ह्या गोष्टी कधी-कधी. मग ते त्यांची कुठेतरी ते मॅच नाही करत आपल्या ह्याच्यामध्ये. पण त्यांना जर ट्रेडिंगमध्ये उतरवलं तर त्यांच्यामध्ये डिसिप्लिन खूप असतं. ते खूप चांगला प्रॉफिट काढतात. ठीक आहे. हा माझा अनुभव आहे. आणि बरेचसे माझे स्टुडंट्स आहेत जे मिलिटरीमधनं रिटायर्ड झालेत आता आणि आता ट्रेडिंग करतायत आणि त्यांचा प्रॉफिटचा रेशो पण खूप चांगला आहे. काही-काही लोकांनी गावाकडे शेती घेतली आहे, घर बांधलंय, त्यानंतर काय ते म्हशी घेतल्यात, गायी घेतल्यात. काही लोकांनी मिलिटरीमधनं रिटायर्ड होऊन ट्रेडिंगच्या भरोश्यावरती मुलींची लग्न लावून दिलेली आहेत आणि हे खूप चांगल्या पद्धतीने ते लोकं काम करतायत. हाऊसवाईफ आहेत कितीतरी, की ज्या फुल टाईम ट्रेडर झालेल्या आहेत. कितीतरी कॉलेज स्टुडंट आहे, की त्यांनी कॉलेज संपल्यानंतर आता पूर्ण वेळ देऊन ट्रेडिंग चालू केलेलं आहे. आणि माझा जो कोर्स आहे, हा ज्याला करिअर म्हणून मार्केटमध्ये यायचं आहे, अशा लोकांसाठी मी डिझाइन केलेला आहे. ठीक आहे. ज्याला कधीतरी वेळ मिळाला तर हाऊस म्हणून यायचं आहे, अशा लोकांसाठी नाही आहे कोर्स. म्हणजे मी एकदम स्पष्ट सांगत असतो, की माझ्याकडे कोर्सला येणाऱ्यांचा आणि त्याच्यातनं सक्सेस होणाऱ्यांचा जो रेशो असतो, तो फक्त तेवढाच असतो जेवढा जिम लावणाऱ्यांचा आणि त्याच्यातून बॉडी बिल्डर होणाऱ्या लोकांचा असतो. ठीक आहे. तो जो प्रत्येकजण जिम लावतो, तो प्रत्येकजण बॉडी बिल्डर होत नाही. बॉडी बिल्डर फक्त तो होतो, जो स्वतः मेहनत घेतो, स्वतः डिसिप्लिन फॉलो करतो, स्वतः रोज जिममध्ये जातो, स्वतःचा डाएट मेंटेन करतो, स्वतःचं टाईम टेबल त्याप्रमाणे ठरवून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो, तो फक्त रिझल्ट मिळवतो. तर जो ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुली काम करेल, त्याला प्रत्येकाला ह्याच्यात रिझल्ट येतो म्हणजे येतो. आणि हे मार्केट असं आहे, की जे लोकं म्हणतात ना, की आमचं नशीब खराब आहे आणि आमचं कुंडली खराब आहे. असं काही नाही होत याच्यामध्ये. इथं जर आपण चूक केली तरच लॉस होतो, नाहीतर लॉसच होत नाही. आणि जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी, डिसिप्लिन, सगळे रूल्स फॉलो करून जर ट्रेड केले, तर आपली एंट्री एवढी परफेक्ट होते, की आपल्या बाईंगच्या 5 पैसे खाली भाव जात नाही. अच्छा. अगदीच. कारण बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो, की ट्रेडिंगमध्ये गेलं तर पैसे आपले बुडतीलच, भीती असते. पण मला वाटतं बऱ्याच प्रेक्षकांची भीती ही आज दूर झाली असेल निश्चितच. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.